हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमकेटेबल सीसॉ स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा पेपर. पहिली न्यूज काय होती? गॅस फ्रॉम न्यू सोर्सेस टू एंड शॉर्टेज सेज ऑफिशियल. आपल्याला माहिती आहे की जे वॉर चालू आहे त्याच्यामुळे काय झालं की आपण जे नॅचरल गॅस वगैरे जे मागवतो, इम्पोर्ट करतो, त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स यायला लागले. आपला जो मेजर इम्पोर्टर जे आपण सगळ्यात जास्त जे नॅचरल गॅस मागवतो, ऑलमोस्ट 40% to 50% जो आपला आपली जी नीड आहे ती कतर पूर्ण करतं. मग अशा कंडिशनमध्ये आता झालंय काय, की त्या एरियातून कतरमधून कोणतेही शिपमेंट जे आहे ते येत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याकडे जे नॅचरल गॅस जे आहे एल-पी-जी वगैरे त्याचं मोठ्या प्रमाणात शॉर्टेज होते. आता हा शॉर्टेज दूर करायला गव्हर्नमेंट ऑफिशियल काय म्हणतात, की आम्ही जे आहे ते न्यू सोर्सेस पाहणार आहोत. मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहायचं की कतर नंतर बाकी कोणते कोणते सोर्सेस आहेत. जसं की UAE पण आहे, USA, नायजेरिया, अंगोला हे काही देश आहेत. हे देश आहेत ज्यांच्याकडून इंडिया जे आहे ते नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो. मग ह्यांची जी गोष्ट यांची जो रँक आहे की आपण कोणाकडून किती पर्सेंटमध्ये नॅचरल गॅस इम्पोर्ट करतो त्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नायजेरिया, अंगोला हे जे थोडेसे वेगळे देश आहेत जे नॉर्मली आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन्स वगैरे मध्ये आपल्या चर्चेत येत नाहीत. मग हे जे दोन देश आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे. त्यांचे लोकेशन, त्यांचं प्रोडक्शन, मग ओव्हरऑल नॅचरल गॅसच्या प्रोडक्शन मध्ये त्यांचं किती पर्सेंटेज आहे, त्यांचं किती रँक आहे ग्लोबली. त्याच्यानंतर नॉर्वेच्या बद्दल सुद्धा सांगितलं की नॉर्वेमधून सुद्धा आपण हे करू शकतो. तर ह्या ज्या गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. आणि त्याचबरोबर नायजेरिया, अंगोला आणि हे बाकीचे जे देश आहेत त्यांच्याकडून जे शिपमेंट येणार आहे ते कोणत्या रूटनी येणार आहे ही सुद्धा गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. पुढची न्यूज काय होती की एक फोटो होता की ज्यात सांगितलं की सेरिकल्चर फार्मर बद्दल सांगितलं होतं. तर ही जी न्यूज याच्यामध्ये आपल्याला सेरिकल्चर बद्दल जे गोष्ट सांगितलं सेरिकल्चर बद्दल ती आपल्याला माहित पाहिजे. मग सेरिकल्चर मध्ये कोणते कोणते सिल्क प्रोड्यूस होतात, इंडियामध्ये कोणत्या होतात, ह्याच्या सगळ्या गोष्टी त्या आपल्याला प्रीसाठी महत्त्वाच्या असू शकतात. पुढची न्यूज होती की कविंदर गुप्ता स्वर्न इन ॲज हिमाचल प्रदेश गव्हर्नर. आता याच्यामध्ये न्यूज प्रीसाठी महत्त्वाची काय असणार आहे की जेव्हा नवीन गव्हर्नर जेव्हा शपथ घेतो तर गव्हर्नरला शपथ कोण देतं? गव्हर्नरला शपथ कोण देतं? CJ चीफ जस्टिस ऑफ रिस्पेक्टिव्ह हायकोर्ट. ही जी गोष्ट आहे ती आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती की प्रोटॉन ऍक्सिलरेटर फॅसिलिटी टू कम अप इन विशाखापट्टणम. तर प्रोटॉन फॅसिलिटी जी होती, प्रोटॉन ऍक्सिलरेटर फॅसिलिटी ती विशाखापट्टणम मध्ये आली होती. आता याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय असणार आहे की प्रोटॉन ऍक्सिलरेटर फॅसिलिटी जी आहे ती काय असते. इथं प्री मध्ये सायन्स टेक मध्ये आपल्याला महत्वाची इम्पॉर्टंट न्यूज आहे. आता प्रोटॉन ऍक्सिलरेटर कशाला वापरायचं आहे? जे भारताकडे जे आहे न्यूक्लिअर एनर्जीचा वापर करायचा असेल तर मेन मटेरियल कोणतं लागतं की युरेनियम लागतं. पण भारताकडे जे भारताकडे त्याचे नॅचरल साठे वगैरे नाहीयेत. मग भारत काय करतो? भारताकडे काय आहे? भारताकडे मोठ्या प्रमाणात थोरियमचे रिझर्व्ह जगातले ऑलमोस्ट 25% पर्यंत जे रिझर्व्ह आहेत ते भारतामध्ये. ते कुठं सापडतात भारताला? मोनाझाईट जे सँड आहे त्याच्यामध्ये भारताला हे थोरियमचे साठे सापडतात. आता थोरियमला आपण युरेनियम मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. त्याच्यासाठी भारताने एक 3 स्टेप प्रोसेस जी आहे ती फॉलो केली होती. मग ही जी 3 स्टेज प्रोसेस आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची की ही 3 स्टेज प्रोसेस काय आहे? कोणत्या स्टेजमधून काय कोणत्या गोष्टी बाहेर पडतात, कोणत्या गोष्टी त्याच्यानंतर पुढे ती प्रोसेस कशी जाते ह्या गोष्टी झाल्या. आता ही जी 3 स्टेज प्रोसेस आहे आपल्यासाठी ही जी तर ती आपल्यासाठी प्रचंड महत्त्वाची भारताची न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ती सिक्युअर करण्यासाठी. हे जे प्रोटॉन एक्सेलरेटर आहे ते ह्याच्यासाठीच कामाला येतं. प्रोटॉन एक्सेलरेटर काय करतं ना, एक ॲक्सिलरेटर सिस्टम आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये काय होतं की ॲक्सिलरेटर ड्रिव्हन सिस्टम आहे ती एक. नॉर्मली जे आपले जे कंबशन वगैरे जे केलं जातं कन्व्हेन्शनल रिएक्टर्स वगैरे जे आहेत, त्याच्यामध्ये काय होतं ना, की नॉर्मली एक चेन रिएक्शन, कंटिन्यूअस चेन रिएक्शन कंटिन्यू फॉलो केली जाते. याच्यामध्ये काय केलं जातं एडीएसमध्ये, एक एक्सटर्नल जे फोर्स आहे, तो इंट्रोड्यूस केला जातो. मग याच्यामध्ये काय केलं जातं, एक टंगस्टन नावाचा जो मटेरियल असेल किंवा टंगस्टन सारखा जो एक एलिमेंट असेल, त्याच्यावरती एडीएसचा जो आहे, तो इम्पॅक्ट केला जातो. ॲक्सिलरेटर प्रोटॉन आहे. त्याच्यातून काय होतं, की मोठ्या प्रमाणात जे आहेत, ते न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. आणि हे जे न्यूट्रॉन्स आहेत ते पुढे जाऊन थोरियमवरती इम्पॅक्ट केला जातो त्याचा. आणि त्याच्यातून पुढे 3 स्टेज जी प्रोसेस आहे आपली त्याच्यातून आपल्याला युरेनियम भेटतं. मग ही जी गोष्ट आहे की आपली जी ह्या प्रोसेससाठी महत्त्वाच्यासाठी एडीएसची महत्त्वाची गरज जी आहे ती पूर्ण करतात. आता एडीएसचा पूर्ण दुसरा वापर काय होतो की एडीएस एक सब क्रिटिकल आहे. म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही
एडीएसचा जो इम्पॅक्ट आहे किंवा एडीएसचा जो स्टार्टिंग एडीएस जर कट केलं एडीएसचा सोर्स, तर त्याच्यानंतर काय होतं की ती पूर्ण जी चेन रिएक्शन आहे ती स्टॉप होती. त्याच्यामुळे न्यूक्लिअर मेल्टडाउन होण्याचे जे चान्सेस असतात ते धोका जो असतो तो सुद्धा नष्ट होतो. त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे की एक्सेलरेटर ड्रिव्हन सिस्टम झालं किंवा प्रोटॉन एक्सेलरेटर जी झालं, ती गोष्ट महत्वाची आहे आपल्यासाठी. कारण ती आपल्या न्यूक्लिअर एनर्जीशी रिलेटेड आहे आणि न्यूक्लिअर जी एनर्जी ती रिसेंटली बऱ्याच कंटिन्युअसली चर्चेत आहे. आता रिसेंटली इंडिया आणि कॅनडामध्ये एक डील झाली होती. त्याच्यामध्ये इंडियाने काय केलं होतं की 10 वर्षाचा एक युरेनियम पॅक्ट साइन केला होता. ज्याच्यातून कॅनडा जे आहे ते इंडियाला युरेनियम जे आहे ते सप्लाय करत राहणार आहे. त्याच्यामुळे न्यूक्लिअर एनर्जी, युरेनियम, मग त्याच्याशी रिलेटेड आता हे प्रोटॉन एक्सेलरेटर, थोरियम, मोनाझाईट सँड, त्याचे सोर्सेस ते कुठे आहेत, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रीसाठी प्रचंड महत्त्वाच्या आहेत. आता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट महत्त्वाची कोणती की हे कुठं तयार केले? विशाखापट्टणममध्ये. विशाखापट्टणममध्ये राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, RRCAT, इथे ते सुरू केले गेले. ही गोष्ट पण सुद्धा आपल्याला महत्त्वाची प्रीसाठी. पुढची न्यूज काय होती की एआय अँड द नॅशनल सिक्युरिटी कॅल्क्युलस. आता आपल्याला माहिती आहे की जसं एआयचा जो उपयोग होता, आपल्याला वाटत होतं की एआय स्लोली स्लोली इंटिग्रेट होईल ह्युमन लाईफमध्ये. पण आता काय झालं ना, एआयचा वापर आहे ना इतका एक्सटेन्सिव्हली व्हायला लागला की त्याला जो स्टॉपेज म्हणा की त्यातला अशी इंटिग्रेट करणं की त्याच्याशी समरूप होणं मानवांना प्रचंड एक मोठं चॅलेंज होतं. आता हे ह्युमन लाईफसाठीच फक्त नाही की नेशन म्हणून सुद्धा प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागलंय. कारण जसं यूएस काय करतं की अँथ्रोपिकचा जो क्लॉड एआय होतं त्याचा वापर करून त्यांनी व्हेनेझुएलामध्ये अटॅक केला. त्यांच्या प्रेसिडेंटला उचलून आणलं. त्याचबरोबर त्यांनी काय केलं, इराणवर अटॅक करताना सुद्धा क्लॉड एआयचा वापर केला होता. मग हे जो एआय आहे त्याचा आता वॉरमध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात जो वापर होत असेल आणि त्याच्यामुळे इतकी चांगली जी आहे ॲक्युरसी मिळत असेल, तर त्याच्यामुळे प्रत्येक कंट्री जी आहे ते एआयचा वापर आता करणार आहे वॉरमध्ये. मग अशा वेळेस नॅशनल सिक्युरिटीमध्ये त्याचा काय धोका होऊ शकतो? त्याच्यानंतर मग जर समजा असं एआय तुम्ही तयार केलं, मग त्याची चोरी होण्याचे सुद्धा चान्सेस असतात. बरं दुसरी गोष्ट मग जर अशा वेळेस मग भारताला स्वतःचं एआय मॉडेल तयार करणं सुद्धा किती गरजेचं आहे. कारण जर स्वतःचं एआय मॉडेल नाही हे केलं, तर मेजरली कसं होतं, की जगामध्ये नॉर्मली आता यूएसचं एक आर्किटेक्चर म्हणा, यूएस आर्किटेक्चर किंवा यूएस आर्किटेक्चरवर बेस असलेलं एक एआय मॉडेल आहे आणि दुसरीकडे आहे ते चायनीज आर्किटेक्चरवर बेस असलेलं एआय मॉडेल. मग एक तर तुम्हाला यूएसचं घ्यावं लागेल, तर चायनापासून धोका आहे म्हणून किंवा आणि जर यूएसचं घेतलं, तर सुद्धा यूएसचा जो डॉमिनन्स आहे, तो तुम्हाला स्वीकारावा लागणार. अशा कंडिशनमध्ये इंडियाला स्वतःचं जे एक एआय मॉडेल आहे, ते डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. कारण आता त्याच्यासाठी नॅशनल सिक्युरिटी फक्त तुमची जॉब वगैरे याच्यासाठीच नाही, नॅशनल सिक्युरिटी, वॉरफेअर्स ह्याच्यामध्ये सुद्धा ते प्रचंड महत्त्वाचं आहे. जर इंडियाने स्वतः ह्याचा वापर एक्सटेन्सिव्हली आणि प्रॉपरली सिस्टमॅटिकली नाही केलं, तर होऊ शकतं कदाचित की ह्याच्या सिस्टमचा वापर करून इंटरनल सिक्युरिटीला धोका होऊ शकतो. कशा पद्धतीने? की जे आतंकवादी वगैरे दहशतवादी संघटना आहेत, त्या सुद्धा याचा वापर करून येऊ शकतात. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी प्रिकॉशन म्हणून इंडियाने स्वतःचं नॅशनल सिक्युरिटीसाठी एआय मॉडेल जे असेल स्वतःचं, ते डेव्हलप करणं प्रचंड गरजेचं आहे. हे आपल्याला GS3च्या मेन्समध्ये इंटरनल सिक्युरिटीमध्ये महत्त्वाचं असू शकतं. पुढची न्यूज काय होती? की कॅच देम यंग. आपल्याला माहिती आहे की जसं एक रिसेंटली रिपोर्ट आली होती त्याच्यात सांगितलं होतं की जगात जेवढे जे ओबेसिटीचे नंबर्स आहेत त्याच्यामध्ये इंडिया 2 नंबरला आहे जगामध्ये. तर मग अशा कंडिशनमध्ये काय करायला पाहिजे? इंडियामधला जो नंबर आहे तो किती आहे? यंग एजमध्ये ओबेसिटी जी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढायला लागली. मग याच्यामध्ये काय-काय सोल्युशन आपण करायला पाहिजे? याच्याबद्दलचं ते आर्टिकल आहे. जसं आपण म्हणलं होतं की सोसायटीमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इकॉनॉमीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड जसं आपण म्हणलं होतं की आपला डेमोग्राफिक डिव्हिडंडचा आपला एक प्लस पॉइंट होता की यंग पॉप्युलेशन सगळ्यात जास्त आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये. पण जर ती यंग पॉप्युलेशन हेल्दी नसेल, अ, जर ती हेल्दी नसेल, तर ते इकॉनॉमीमध्ये किंवा सोसायटीसाठी सुद्धा काही फायदा नाही, उलटं जास्त मोठा प्रॉब्लेमच आहे. कारण ओबेसिटी एक सिंपल प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे मग बाकीची जी डायबिटीज म्हणा, हायपरटेन्शन ह्या सगळ्या जी गोष्टी आहेत, त्या सुद्धा वाढायला लागतात. हार्ट अटॅक वगैरे ह्याच्यामुळं. मग ह्या कंडिशनमध्ये ओबेसिटी ॲज अ नॅशनल इमर्जन्सी म्हणून ह्याला पाहिलं पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ते उपाय जे आहेत, ते नॅशनल लेव्हल ते लोकल लेव्हलवरती घेतले गेले पाहिजेत, असं रायटरचं म्हणणं आहे. आणि ह्याच्यासाठी काय-काय उपाय करायला पाहिजेत, हे आपल्याला मेन्ससाठी महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज होती की रिव्हॅल्युएटिंग द ऑफिस ऑफ द स्पीकर. जसं आपल्याला माहिती की स्पीकरला इम्पीच करण्यासाठी जी प्रोसिजर होती, ते मोशन होतं, ते प्लेस केलं गेलं होतं. त्याला 14 दिवसाची नोटीस दिली होती आणि आता ते रिझोल्यूशन जे आहे, ते चर्चेसाठी आलेलं आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा ती प्रोसेस आहे, ती कंप्लीटली चर्चेत आली
की ती कशामध्ये दिली, आर्टिकल 94C ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिली, की जर त्याला काढायचं असेल तर लोकसभेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटीने काढता येतं. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय? टोटल मेंबरशिप मायनस वॅकंट सीट यांची 50% प्लस 1. म्हणजे फक्त सिंपल मेजॉरिटीमध्ये जसं असतं की प्रेझेंट आणि वोटिंगच्या 50% वर, तशी नाहीये. तर लोकसभेच्या स्पीकरला काढायचं असेल तर लोकसभेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटीने ते जे मोशन आहे ते पास व्हावं लागतं. मग त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की जर असं करायचं असेल तर एक रिटर्न नोटीस सेक्रेटरी जनरल ऑफ लोकसभेला द्यावी लागते. त्याच्यानंतर 14 दिवसांची नोटीस मिळते. मग हे जे मोशन आहे ते ऍडमिट करण्यासाठी काय पाहिजे, की ऍटलीस्ट 50 जण मोशन लोकांनी जे आहे ते त्यासाठी साईन करून एक मोशन पाठवावं लागतं. बरं, त्याच्यानंतर हे जी प्रोसिजर आहे लोकसभेच्या ह्याला काढायची, ती कशामध्ये दिलेली आहे? की रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस इन लोकसभा, स्पेशली रूल्स 200 टू 203. मग ही जी गोष्ट आहे ती आपल्याला महत्वाची, की असं विचारलं जाऊ शकतं, की 94C मध्येच ह्याची जी प्रोसिजर आहे लोकसभेच्या स्पीकरला काढायची ती दिलेली, तर तसं नाहीये. तर ह्याची जी प्रोसिजरल फ्रेमवर्क आहे ती कशात दिलंय? रूल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेसेस इन लोकसभा, स्पेशली रूल्स 200 टू 203. या रूल्समध्ये हे प्रोसिजरल फ्रेमवर्क दिलेलं आहे. ही गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे. ही प्रीसाठी खूप महत्वाचं आहे. याच्यावरती प्रश्न बनू शकतो या वर्षीचा सुद्धा. मग आतापर्यंत किती वेळ झालाय? आतापर्यंत 3 असे अटेम्प्ट झालेले आहेत. 1954 मध्ये माळवणकरांविरुद्ध, 66 मध्ये हुकुमसिंगांविरुद्ध आणि 87 मध्ये बलराम जाखर जे होते, यांच्या वेळेस झालं होतं. तिन्ही वेळेस जे मोशन होतं ते फेल झालं होतं. त्याच्यामुळे आतापर्यंत हे मोशन काय झालं होतं, ते काही पास झालेलं नाहीये. हा जो असेल तो हा 4th अटेम्प्ट असणार आहे. मग ह्याच्यावरती त्यांचं म्हणणं आहे, की आता ह्याच्यावर लार्जर इम्पॅक्ट काय आहे आणि ह्याच्यावरती काय वे अहेड करायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी त्या आता इथं आपल्याला मेनसाठी महत्त्वाच्या असणार आहेत. त्याच्यामुळे परत एकदा, की लोकसभेचं स्पीकरचं जे पद आहे, ते इतकं महत्त्वाचं असताना त्याच्यावरती अजून काय-काय केले पाहिजे? जर मोशन येते त्यांच्या इम्पीचमेंटचं, हे याचं कारण आहे काहीतरी, की त्यांनी जे काम आहे, ते तेवढं चांगलं नाही केलेलं. मग याच्यावरती ॲज अ लोकसभेच्या स्पीकरनी कसं वागायला पाहिजे? त्याच्यासाठी नवीन काय कन्व्हेन्शन आणले पाहिजेत किंवा रूल्समध्ये चेंजेस केले पाहिजेत, ह्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे आर्टिकल आहे ते प्री प्लस मीन्स दोन्हीसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज काय होती, की गव्हर्नमेंट इन्व्होक्स इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट फॉर नॅचरल गॅस अलोकेशन. जसं आपण म्हणलं, की नॅचरल गॅसचा जो भारतामध्ये तुटवडा झाला आहे, अशा वेळेस काय केलं गव्हर्नमेंटनी, इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट 1955 जो आहे तो लागू केला. ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हा जो ॲक्ट पास केल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटशी विचार-विनिमय करून काही जे वेळोवेळी काय करतात, ज्याचा तुटवडा वगैरे असू शकतो, ज्याच्यामुळं प्रत्येक म्हणजे बऱ्याच लोकांवरती किंवा स्केलवरती परिणाम होऊ शकतो, ज्याच्या शॉर्टेजमुळं, ज्याची ब्लॅक मार्केटिंग होऊ शकते, स्टॉक पायलिंग होऊ शकते, अशा त्या गोष्टी असतात. त्यांना इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग केला जातो. त्याच्यामुळे मग त्याच्यावर स्ट्रिक्ट रेग्युलेशन घेतले जातात, की अशी स्टॉक पायलिंग किंवा ब्लॅक मार्केटिंग केली जाणार नाही. मग हा जो इसेन्शियल कमोडिटीज ॲक्ट आहे, तो आपल्यासाठी फ्रीसाठी महत्त्वाचा आहे आणि हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, की ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ॲड करतं. बरं, त्याच्यामध्ये ही जी गोष्टी एकदा ॲड केल्या त्या काढता येतात का? आणि त्याच्यानंतर अजून कोणत्या-कोणत्या गोष्टी ज्या आहेत, त्या इसेन्शियल कमोडिटीज ॲक्टमध्ये सामील केल्या गेलेल्या आहेत. तर दुसरी गोष्ट लास्ट म्हणजे काय, तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट होती, की आपण राज्यसेवेची जी आपली प्री एक्झाम आहे 31 मेला, त्याच्यासाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच लॉन्च केली होती. 60 डेज बॅच होती. ती फक्त मुलींसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड सेशन भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची पी-वाय-क्यू बेस कंप्लीटली तुमचा सिलेबस पुन्हा रिव्हिजिट तुमचा प्रॉपरली करून घेतला जाणार आहे. आणि ही जी बॅच आहे तुम्हाला फक्त आणि फक्त ₹2,500 मध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलींनी याचा फायदा घ्यायला पाहिजे. तर जास्तीत जास्त मुलींनी याचा फायदा घ्या आणि तुमची जी प्री मधली सीट आहे ती कन्फर्म करा. थँक यू.